भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे त्रिकालाबाधित शाश्वत सत्य असे वचन आहे. मनुष्य जन्मापासून मरणापर्यंत सतत भयाच्या छायेखाली जगत असतो, हे कुणीही नाकारू शकत नाही. आणि हे जर कुणी नाकारायचे ठरवले तर ते स्वतःची आत्मवंचना करत आहे असे मानावे लागेल. कारण कोणते ना कोणते तरी भय सतत त्याचा पिच्छा पुरवत असते. चिंतेतूनच भयाची निर्मिती होते आणि चिंता ही मनुष्याला सतत भेडसावत असते. तसे पाहिले तर शिशुवयात किंवा अगदी लहान वयात मनुष्याला भीतीची अथवा भयाची भावना अजिबात नसते. देवघरातले निरांजन, पेटती अगरबत्ती, मेणबत्ती अशाकडे बालक सहजतेने झेपावते. त्या प्रकाशाचे, अग्नीचे त्याला आकर्षण असते. त्याला हात लावल्यास आपल्याला इजा होईल हे त्याच्या मनीही नसते. पण हीच जाणीव घरातले मोठे लोक त्याला करून देतात. त्याला हात लावू नकोस, ते हा आहे असे सांगतात. मग तिथं बुवा असतो, पटकन खा नाहीतर तुला राक्षस पळून नेईल, जास्त दंगामस्ती करशील तर पोलीस तुला पकडतील, असे वारंवार बजावण्यात येते. इथेच भयाचा पहिला स्पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबर तो वाढतच जातो, इतका की तो सतत त्याच दडपणाखाली वावरत असतो. अर्थात बालपणात दाखवलेली भीती ही निर्हेतुक असते, त्यासाठी भल्याचीच भावना असते. पण भय अथवा भीतीचा शिरकाव मनात झालेलाच असतो. मग वाढत्या वयाबरोबर ही भीती वाढतच जाते. शालेय शिक्षणात अभ्यासाची भीती, कॉलेजमध्ये साईड आपल्याला झेपेल की नाही ही भीती, नोकरीत वरिष्ठांची भीती, संसारात येणाऱ्या अडचणींची भीती. भय अथवा भीती हा आपला पिच्छा काही सोडत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज.